तुम्ही नेहमी म्हणता आमच्यावर विरोधकांना बोलायला मुद्दा नाही, विरोधकांनी विकासावर बोलावं. आपण विकासावरच बोलतोय. ह्या रस्त्याचं 13 महिने झालं काम का झालं नाही, ह्या रस्त्याच्या बाबतीत तारांकित प्रश्न का केला गेला, ह्याचं उत्तर ह्या भागातल्या जनतेला ह्या सत्तारांनी देणं गरजेचं आहे. विकासाचं बोला म्हणतात. आज आपण इथं माता भगिनी बसतात, लहान मुलं बसलीत. आपल्या शहरात एक उद्यान आहे का? आज लहान लेकरांना घेऊन जायचं म्हणलं तरी गार्डन आहे का कुठं? नाही. महाविकास आघाडी सरकार असताना आपण तब्बल 7 कोटी रुपये राष्ट्रमाता जिजामाता उद्यानासाठी 3 कोटी रुपये, समतानगरमध्ये असलेल्या छत्रपती संभाजी महाराज उद्यानासाठी 2 कोटी रुपये आणि राजीव गांधी नगरमध्ये हिंदुराष्ट्र सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने एक नवीन उद्यान उभारण्यात असे 7 कोटी रुपये आपण मंजूर केले होते. तुम्ही विकासावर बोलता म्हणता ना, विकासावर राजकारण करता म्हणता. मला आणि या धाराशिवच्या जनतेला उत्तर द्या. विकासावरच बोलता तुम्ही. आता सांगता आम्ही 25 कोटी गार्डन उद्यान विकसित करू. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आलेले 7 कोटी रुपये ह्या उद्यानासाठी तुम्ही त्याला स्थगिती का दिली आणि मग विकासावर बोलावं तुम्ही. तुम्ही काम करायचं तर लांबच, पण आलेल्या कामाला खोडा घालणं हीच तुमची गॅरंटी आहे. त्यामुळं तुम्ही विकासाच्या गप्पा मारायचा अधिकार तुम्हाला नाही. आधी उत्तर द्यायचं, ह्या कामाला स्थगिती का दिली. धाराशिव शहरातल्या रस्त्याच्या बाबतीत 140 कोटी रुपये फेब्रुवारी 24 ला मंजूर झाले. 20 महिने झाले, आज अद्यापपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नाही. का झाली नाही? प्रशासकावर दबाव टाकून त्यांनी निविदा प्रक्रिया पूर्ण होऊ दिली नाही. कुणाच्या हितासाठी होऊ दिली नाही. मी विधानसभेत मागणी केली. आमच्या सोमनाथ अप्पांनी महाविकास आघाडीच्या सर्व सहकार्यांनी विनंती केली की त्यात नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याची नार्को टेस्ट करा. कुणाचा दबाव होता यात? आम्ही पत्रकार परिषदेतून मागणी केली की याची सरकार चौकशी करताना कशाची पण याची पण यासाठी लावा. कुणाच्या दबावामुळे 20 महिने ह्या शहरातल्या 140 कोटी रुपयांच्या रस्त्याची निविदा पूर्ण होऊ शकली नाही. ह्याचं उत्तर धाराशिवकरांना यासाठी चौकशी करून या सरकारमध्ये हिंमत जर असली तर ती द्यावी. कारण विकासाच्या गप्पा मारायच्या, प्रत्येक विकासाला खोडा घालायचा आणि मोठी मोठी स्वप्न दाखवायची, हेच आजपर्यंत चलत आलेलं आहे. तुम्हाला आठवतंय का मागे एकदा हातलाई या भागातले बरेच लोक हातला देवीला चालायला जातात सकाळी. बरेच कारंजे बघता ना तुम्ही रोज संध्याकाळी, दिसतेत का तुम्हाला? बघितले का? बघितले ना का नाही दिसत? फेसबुकवर जिल्हा परिषदेच्या पर्यटन विकास निधीमधनं 75 लाख रुपये ह्या तरंगत्या कारंज्यासाठी खर्च केले गेले. 1 महिन्यात काम पूर्ण गेलं आणि तिथं कारंजे हायमासचे 75 लाख रुपये बिल उचललं गेलं. हे कुणाच्या घशात गेलं? हे बिल उचललेलं कुणाच्या घशात गेलं? 1 महिन्यात काम केलं गेलं. त्या ठिकाणी लाईटचं कनेक्शनच नव्हतं. मग हायमासला लाईट कुठून दिली गेली? कारंजाला टेस्टिंग कशी झाली? तुम्हाला धाराशिवचा विकास जर शोधायचा असेल, ह्यांचा विकास जर शोधायचा असेल तर काय करावं लागतं माहिती आहे का तुम्हाला? जिल्हा परिषदला हे कारंजे शोधण्यासाठी एखादा माणूस पुरात बुडून मेलं किंवा काहीतरी आपत्ती आली, आपत्ती व्यवस्थापनची टीम लावावी लागली आणि ते कारंजे शोधावे लागले. म्हणजे आपत्ती व्यवस्थापनची टीम लावून टीम लावून शोधण्यासारखा केलेला ह्यांनी विकास आहे. त्यामुळे अशा बोलतापण आपण बळी पडायचंय का? आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यावर विकासावर बोलायचा आणि विकासावर मत मागायचा या भारतीय जनता पार्टीला अधिकार आहेत का? हा तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे. त्यामुळं आम्ही जे होतंय तेच होतंय म्हणून सांगतो. तुम्हाला आठवडी बाजारचा एक किस्सा सांगतो. आपला धाराशिव जिल्हा एकमेव जिल्हा असेल, जिल्ह्याचं ठिकाण, त्या ठिकाणी आठवडी बाजार भरतो. उद्याच रविवार आहे. बरेच लोक आपल्या आठवडी बाजार जात असतील. आपण जाऊन बघा तिथे काय परिस्थिती आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये या आठवडी बाजाराचा विकसित करण्यासाठी जवळपास 10 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला होता. ह्याच विकासावर गप्पा मारणाऱ्या लोकांनी ह्यांचं सरकार आलं की पहिल्यांदा काय काम केलं असेल विकासाचं, तर त्या आठवडी बाजारच्या कामाला स्थगिती दिली. प्रत्येक गोष्टीला स्थगिती, प्रत्येक कामात अडथळा. स्टेडियम आहे आपलं तुळजाभवानी क्रीडा संकुल, त्या ठिकाणी सिंथेटिक ट्रॅक मंजूर झाला होता.
त्याचंही टेंडर थांबलं. का थांबलं? स्वतःच्या बगलबच्च्याला, स्वतःच्या पार्टनरला टेंडर नाही मिळालं की थांबवायचं. मग त्याला 20 महिने लागू, 25 महिने लागू, काय नाही. टेंडर मिळालं तर आम्हालाच मिळालं पाहिजे, माझ्याच लोकमानसाला मिळालं पाहिजे, नाही तर टेंडर होणार नाही. ह्याची उत्तरं धाराशिवकरांना तुम्हाला द्यावी लागतील. त्यामुळे मला एवढं सांगायचंय, जे लोक विकासावर बोलतात त्यांनी ह्या स्थगितीचं, टेंडर उशिरा झाल्याची ह्याची उत्तर आधी धाराशिवकरांनी द्यावी, मग विकासावर बोलावं. मला आपल्याला एवढीच विनंती करायची आहे, आम्ही जरी सत्तेत नसलो तरी निधी खेचून आणायची धमक खासदार साहेबांमध्ये, माझ्यामध्ये आहे. या निधी अडवणाऱ्यामध्ये किंवा आम्ही कुठल्याही कामाला खोडा घालणाऱ्यापैकी नाहीत. त्यामुळे या धाराशिवच्या सुधारण जनतेने विचार केला पाहिजे की या 2 तारखेला आपण निर्णय काय घ्यायचा आहे. आपल्याला आपल्या मूलभूत सुविधा, रस्ता असेल, पाणी असेल, लाईट असेल, स्वच्छता असेल, या गोष्टीला अर्ध्या रात्री धावून येणारी माणसं कोण आहेत? तशी माणसं, तसे उमेदवार आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस या आघाडीकडे आहेत. त्यामुळे मला आपल्याला एवढीच विनंती करायची की त्या 2 तारखेला आपण मशाल या चिन्हासमोर बटन दाबून आमच्या 4ही नगरसेवक पदाच्या आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गुरवताई यांना प्रचंड मताने विजयी करावं आणि आपले मतदान रूपी आशीर्वाद द्यावेत, एवढीच विनंती करतो. माझ्या शब्दाने विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.